161वी ओवी संपली होती. ती ओवी अशी: जे धावतया कर्माची लोणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिय धणी साधनांची. जे ज्ञान धावत्या प्राणकर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. ही गुणातीत खाण अशी आहे की जिथून सिद्ध गुरुद्वारा निष्कर्म बुद्धियोगाचा उपदेश होतो. आत्मसुखाचे जे भुकेलेले आहे त्यांच्या साधनाची येथे तृप्ती होते. ओवी संपली होती. निरूपण सर्व संपलं होतं. आत्मसुखाला जे भुकेलेले आहेत, साधना करणारे साधक खूप असतात. प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं. परवा चंद्रशेखर गाडगीळ आपले बॉस आळंदीला आले. 5-7 मिनिट बोलले असतील, पण ते ध्येयावर बोलले. शेवटी तुम्ही तुमचं ध्येय काय ते अगोदर ठरवा, कारण साधनेचा डोलारा त्याच्यावर अवलंबून आहे. काही लोकांचं ध्येय काय असतं? रोटी कपडा मकान मिळाला पाहिजे, अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे, म्हणून मला भगवंताची उपासना पाहिजे, साधना पाहिजे. काही लोकांना राहिलेल्या संसाराच्या गरजा पूर्ण करण्याकरिता परमेश्वराची प्राप्ती पाहिजे, साधना पाहिजे. यांना थोडे बहुत साधनेचे अनुभव त्यांच्या मती स्थिती बुद्धीप्रमाणे येतील, मती बुद्धी शक्तीप्रमाणे येतील. पण आत्मसुख मिळण्याची भूक लागल्याशिवाय, परमेश्वर मिळण्याची भूक लागल्याशिवाय, आत्मसाक्षात्कार होण्याची भूक लागल्याशिवाय ह्या ओवीचा अनुभव येऊ शकत नाही किंवा आत्मसुख मिळू शकत नाही. प्राणकर्म जे धावतं ते आत्मसागरात रिचवल्या त्याच वेळेस जाईल आणि स्थिर त्याच वेळेस होईल की ज्यावेळेस तुम्हाला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. त्याशिवाय ही स्थिती येऊ शकत नाही. पण प्रत्येकाने आपल्याकडे लावावं की आपला ध्येय काय. जमेल तर, जुळेल तर, जसं जमलं तसं, नाही जमलं पाहू पुढच्या जन्मात. त्यांची प्रगती फारशी होणार नाही. भलेही तुम्ही 3 घंटे बसा, कारण भूक नाही आहे. निस्ती भूक म्हणजे कशी? नुसतं वाटणं नाही आहे. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. मासोळीसारखी तडप पाहिजे. भगवंता मी सगळं सोडायला तयार आहे, मला तू हवा आहेस. मी काही करायची माझी तयारी, मी तुला सोडणार नाही. मी सर्व काही सोडू शकतो. भगवंता तू आम्हाला पाहिजेस. त्याला म्हणतात भूक आणि तहान. नाही तर आम्हाला काय वाटतं ना का उगीच यायलोत का, अशाने होत नाही. काल चंद्रशेखरनी एक पॉईंट सांगितला. 2 तासाचं डॉक्टरांपुढे जे लेक्चर झालं ते नाही सांगणार मी. बोललो परवा आळंदीला काही डॉक्टरांनी आणि मी शेवटी निरूपण केलं की चंद्रशेखर काय बोलले. सर्वांची इच्छा होती, मी सांगितलं डिटेल. एक शेवटचा पॉईंट असा होता की जेवत असताना लक्ष जर तुमचं दुसरीकडे असेल तर जबडेही दुखणार नाहीत आणि तुम्ही काय खाता हेही समजणार नाही. मग त्याच्यात एक प्रेम पाहिजे, जाणीव पाहिजे, भान पाहिजे, जाण पाहिजे आणि रस घेतला पाहिजे, म्हणजे प्रेम पाहिजे. प्रत्येक घासाला रस घेतला पाहिजे, इंटरेस्ट घेतला पाहिजे. आता जेवणाकरता जे हाल असतील, नाही तर
ग्लँड सिक्रेशन पावणार नाही, ग्रंथिस्त्राव होणार नाही, मेकॅनिकल करून होत नाही. आणि म्हणून ध्येयवाद नसेल, भूक नसेल, तहान नसेल, तडप नसेल, श्रद्धा नसेल, भक्ती नसेल, प्रेम नसेल, शंका असतील, कुशंका असतील, भले मार्गदर्शकावर असो, गुरुवर असो, ज्ञानेश्वरीवर असो, साधनेवर असो, कुठलीही शंका जर असेल तो नाहीच सक्सेस होऊ शकत. कारण भावनेवर भक्ती अवलंबून आहे आणि भक्तीवर योग अवलंबून आहे. म्हणून त्यांची मात्र तृप्ती होते. आज ज्याला खायचंच नाही, ज्याला काही पाहिजेच नाही, त्याची काय तृप्ती आहे? भोजनच करायचं नाही, त्याला काय उपयोग आहे? जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संग. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली. ह्या ओवीवर मी एक अभंग तुकाराम महाराजांचा निरूपण केला आहे. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, अंतरीची खूण पावलिया. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, अंतरीची खूण पावलिया. पुढे अर्धोन नाही, बाहेर तो अभंग पूर्ण पहा. पूर्ण निरूपण मी पूर्ण आता करणार नाही. 2 तासाची स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण हा अभंग पाहिला पूर्ण, तो इथे लावा. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, अंतरीची खूण पावलिया. पुंजाळले नेत्र झाले अर्धोन्मीलित, कंठ सद्गदित रोमांच आले. वा, कंठ सद्गदित रोमांच आले. कंठ सद्गदित झाला पाहिजे. असं का कोंबडं दिसायला का देव दिसायला आहे? अशांना काय मिळणार आहे? दिसला, मला दिसला, उभा होता, बोलू लागला, नाही म्हणलो, येत नाही म्हणलो, अशांना काही उपयोग नाही. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली. प्रवृत्ती पांगुळ झाली. प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग म्हणजे हा प्राण जो आत जातो मूलाधार चक्रापासून आणि बाहेर येतो. आणि ज्यावेळेस श्रीगुरु कृपेने कुंडलिनी जागरण होते, मूलाधार चक्रामधून ती कुंडलिनी शक्तीचं तोंड गुरु ऊर्ध्व करतात, वर करतात, त्यावेळेस तो प्राण आत जास्त जाऊ लागतो पश्चिम पंथाने. पश्चिम पंथाने प्राण एकदा पाठीच्या याच्यातनं जाऊ लागला सुषुम्ना नाडीतून, त्याला म्हणतात पश्चिम मार्ग आणि याला म्हणतात पूर्व मार्ग. निगिजे पूर्वलिया मोहरा, या नाकातून समोर असा श्वास गेला. येई जे पश्चिमेची या घरा, पश्चिम पंथ आहे, पाठीमागून यायचा प्राण. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे, हा मार्ग आहे. आणि शेवटी प्राण ऊर्ध्व झाला पाहिजे, म्हणजे कुंडलिनीचं तोंड ऊर्ध्व झालं पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईड थोडा बाहेर आला पाहिजे. श्वास इतका थांबला पाहिजे आतच जाऊन. प्रवृत्ती म्हणजे बाहेर येणारा श्वास,
थांबला पाहिजे. प्रवृत्ती पांगुळ झाली. इंद्रियाकडे धावणारा जास्त जो श्वास 12 अंगुळ बाहेर धावतो तो स्थिरावला पाहिजे आत जाऊन पश्चिम पंथाने. पांगुळला लंगडा झाला पाहिजे, तो त्याला बाहेर येता नाही आलं पाहिजे. आणि वृत्ती स्थिर झाली. वृत्ती प्राण मन बुद्धी स्थिर झाली. वृत्ती म्हणजे मन. ते स्थिर होतं कुठे? आत्मसागरामध्ये. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण. पूर्ण प्राण संपला नाही, पांगुळला लंगडा झाला, थोडा थोडा बाहेर येतोय, थोडा थोडा. पांगळं झालं ना, पांगळा माणूस चालतो का जास्त? थोडासा त्याला चालता येतं, थोडंसं, बस तेवढाच चालला पाहिजे. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली. हे धावणारं कर्म म्हणजे हा प्राण धावणारा आतमध्ये जाऊन स्थिरावला आणि प्राणप्रवाह पांगुळ झाला, खाली येत नाही. त्यामुळे मनही पांगुळ झालं, बाहेर येणारा श्वास पांगुळ झाला, प्रवृत्ती मार्ग पांगुळ झाला. विषयांकडे आता तो जास्त धावत नाही. आणि थोडा बहुत धावला, अटॅचमेंट वाढत नाही. कारण काय? आता वृत्ती परमेश्वराच्या ठाई चरणावर लीन झालेली आहे, विषयांमध्ये रत झालेली नाही. विषयांमध्ये इंटरेस्ट नाही, आता परमेश्वरांच्या पायी इंटरेस्ट. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली. सगळ्यात मोठं अडसर जर काही असेल माणसांच्या जीवनात, श्रद्धा निर्माण होत नाही, त्याचं कारण तर्क. आणि हे सगळ्यात जास्त अवघड पडतं पुरुषांना. बुद्धीद्वारे पुरुष चालतात आणि ते तर्कावर आधारित असतं. ईश्वर आहे का? खरं आहे का? बरं, सोमानींकडे गेलो, त्याच्याजवळ काही आहे का? बरं, असेल तर कशाहूनच असेल. बरं, ज्या लोकांना अनुभव येत असतील ते तरी खरे आहेत का? खरे तरी कशाहून? बरं, ते बुद्धिवान आपल्यासारखे आहेत का ज्यांना अनुभव आले? तर्क. बरं, स्वतःलाही अनुभव आले, कशाहून? कशाहून ती अनुभव आहेत? कुठलीही गोष्ट तर्क. म्हणून माणसांची श्रद्धा बसत नाही, प्रेम बसत नाही. भक्तीला एक कुचकामी लोक आहेत. तर्क. आणि जे तर्कावर आधारलेले लोक आहेत, आपल्याकडे जवळपास अर्धवट श्रद्धा ठेवून बाकी सगळा तर्क ठेवून लोक बसलेले आहेत. काही स्त्रिया श्रद्धावान आहेत, तर्क त्यांनी सोडून दिलेत, पण अजूनही काही स्त्रियांना तर्क आहे. आणि ज्यांना तर्क आहे त्यांची प्रवृत्ती पांगुळ होऊ शकत नाही. जरी किती साधना केली, प्राण जरी शिवरात्रीच्या दिवशी त्यांचा वर नेऊन घातला तरी खाली आल्याशिवाय राहत नाही. गुरु किरणास श्रद्धा आकर्षिते, भक्ता साह्य होते परमेश्वरी. श्रद्धा असल्याशिवाय किरण ओढूच शकत नाही. आणि तर्क असला तर श्रद्धा नाही. तर्क, कुतर्क, वितर्क, सतर्क, सगळे तर्कच. किती प्रकार झाले. तर्काची दिठी गेली, समूळपणे तर्क नष्ट झाला पाहिजे.
ज्या साधकांचे समूळपणे तर्क नष्ट झाले, श्रद्धा नका वाढू देऊ पण तर्क तरी नको. तर्क म्हणजे संशय. जर तर तर्काचा एक भाग संशयाचा आहे. संशय येतो, कशाहून बरं, कशाहून, काय खोटं बोलायला, उभा राहून आपण अनुभव सांगायला, आम्ही इतके करतो तर आम्हाला नाही, यांना कसे आले, यांना म्हणे देवदर्शन झाले. संशय. तर्क, तर्काची दृष्टी संपूर्णपणे गेली पाहिजे तर प्रवृत्ती पांगुळ होते, किंवा त्यांचीच प्रवृत्ती पांगुळ होते, त्यांचाच प्राण पांगुळ होतो, खाली जास्त येत नाही आणि तो स्थिर होतो. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, ज्या शुद्ध ज्ञानाच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, प्रवृत्तीत कर्मगती असते, येथे गती थांबली, तर्काची दृष्टी जाते, ज्या स्थितीमुळे इंद्रियांना विषयाचा विसर होतो. जेणे इंद्रिय विसरली, विषयभंग विषय संग. इंद्रिय विसरली, विषय संग. का? विषय संग सोडल्यानंतर तर्काची दृष्टी जाते, प्रवृत्ती पांगुळ होते, की प्रवृत्ती पांगुळ झाल्यामुळे विषय संग सुटतो? काय सांगा? आधी विषय संग सुटला पाहिजे, मग प्रवृत्ती पांगुळ होते, प्राण पांगुळ होतो, प्राण लंगडा होतो, खाली जास्त येत नाही. किंवा प्राण लंगडा झाला म्हणून विषय संग सुटतो? काय? प्रवृत्ती, प्राणच जर वर गेला आणि खाली यायला तयार नाही तर बाहेर, कारण प्रवृत्ती मार्ग म्हणजे हा प्राण जोपर्यंत बाहेर येत नाही, विषयाला स्पर्श करत नाही, कारण विषयांशी स्पर्श प्राण करतो आणि त्याच्यामधनं इच्छा करते, इच्छा धावते. तुम्ही पाहतायत पण प्राणाचा स्पर्श होत नाही, दृष्टीमधून प्राण असा जात नाही. प्राण सर्व इंद्रियातून वाहतो, नाकातूनच जातो असं समजू नका, दृष्टीद्वारेही जातो. हे एक खूण आहे. एकदा कुठल्या तरी प्रवचनात सांगितली होती, का नाही सांगितली मला अजून आठवत नाही. आपण ज्यावेळेस लोकांकडे पाहतो त्यावेळेस डोळ्याच्या इंद्रियामधून प्राण वाहत असतो आणि त्या टार्गेटला, त्या वस्तूला, त्या विषयाला, त्या व्यक्तीला जाऊन स्पर्श करतो. सांगितलं होतं स्पर्शांच्या ह्याच्यात, मी सांगितलं होतं स्पर्श करतो. मग काय युक्ती करायची? काय सांगितलं होतं? करेक्ट. एक ते कळंबरकर लक्षात आहे. कॅसेटच आम्ही पाहत नाही. साहेब तुम्ही ज्यावेळेस बोलता तेच पाहतो, आम्हाला डुप्लिकेट मालच पसंत नाही. डुप्लिकेट तुमची चित्र पहा. काय म्हणलं? मी तुम्हाला पाहतोय त्यावेळेस प्राणशक्ती माझी निघून वेस्ट होते, नष्ट होते आणि तुम्हाला स्पर्श करते. तुम्हाला तर पाहायचंय, मग काय पाहायचं, मग काय करायचं? तुम्ही पाहतायत माझ्याकडे असं, म्हणजे आपली प्राणशक्ती क्षरण होत नाही. तुम्ही पाहतायत म्हणजे आपण पाहतो, पण भाव काय करायचा आहे? नकाकडे, माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू. तो पाहतोय आपल्याकडे असा भाव केला की आपली प्राणशक्तीचं क्षरण रोखत आहे. लक्षात घ्या, कारण प्राणशक्ती कमीत कमी वाहने, प्रवृत्ती पांगुळ होणे आणि प्राण स्पर्श करत असतो सगळ्या याच्यातनं. तो प्रवृत्ती मार्ग आहे.
जगात जे अर्थ सांगितले जातात प्रवृत्ती मार्गाचे, ते अर्थ अतिशय असायंटिफिक आहेत, ज्याला कुठलाही बेस नाही. आपण थोडक्यात घेतोय कारण आपण खूप अभंगावर बोललोय म्हणून घेणार नाही जास्त. जेणे इंद्रिय, जेणे शब्दच दाखवतो की प्रवृत्ती पांगुळ झाल्यानंतर, प्राण लंगडा झाल्यानंतर, आत्मस्थिती स्थिर झाल्यानंतर आणि बाह्य व्यवहारामध्ये जास्त वाहत नाही इंद्रियामधून, त्यावेळेस जेणे इंद्रिय विसरली विषय संग. पुन्हा एक सांगितली होती गोष्ट, नजरेतनं तुम्ही प्राणशक्ती फेकली, त्याला स्पर्श झाला, स्पर्श झाला की नाही. आता एक भाग सांगितला मी, तुम्ही माझ्याकडे पाहताय. दुसरा भाग आहे हेतू रहित पाहणं. बायांना फार लवकर लक्षात येतं आपल्याकडे कोण कोणत्या नजरेतून पाहतं. ते इंद्रिय पक्क बायांना दिलेले आहे ईश्वरानं. एखादी बाई तुमच्याकडे पाहत नाही, दुसरीकडे पाहते, पण तुम्ही ज्यावेळेस हेतू ठेवून रोखून पाहत असाल, तुमच्या प्राणशक्तीने स्पर्श केला आणि त्याच्यातनं जर हेतू आणि इच्छा जर असेल, तर त्या बाईचा तो सेन्स जागा होतो आणि इमिजिएट ती तुमच्याकडे पाहते. लक्षात घ्या मी काय म्हणलं ते. त्यामुळे प्रयोग करू नका, करायचे असतील तर बाहेर. लक्षात घ्या, ताबडतोब ती पाहते. पण प्राणच जर बाहेर नाही व्हायला, हेतू बाहेर वाहत नाही, आणि प्राण व्हायला आणि हेतू नसेल काहीही, स्पर्श जरी केला तर त्यात तो बाधा करीत नाही, कारण त्याच्यात हेतू काही नाही. केवळ सौंदर्य आपण पाहतोय असं जर पाहिलं काही बिघडत नाही. आणि डोळ्यातले भाव डोळ्यातून प्रगटतात, आणि ते भाव आणि प्राण हा जर गेला तर त्याच्या रिॲक्शन्स त्या टार्गेटवर होतात, त्या बाईवर होतात, त्या पुरुषावर होतात, त्या वस्तूवर होतात. पण इंद्रिय इथे विसरली, पाहिलं तरी इंद्रिय विसरली विषय संग. भगवान नरनारायण तपश्चर्या करत होते बद्री केदारला, नर आणि नारायण. त्यावेळेस रंभेची निर्मिती ह्या अप्सरा एंटरटेनमेंट करता समाधी भंग करण्याकरिता पाठवण्यात आले. नर नारायणांनी डोळे उघडले नाहीत, आणि शेवटी भंग झाल्यानंतर पाहिलं तर काही वाटलं नाही, पुन्हा डोळे झाकून बसले. इंद्रिये विसरली विषय संग. उपगुप्त बोधिसत्वानंतरचे उपगुप्त बुद्ध धर्म ज्यावेळेस महानंदाकडे जातात, प्रसिद्ध डान्सर आणि वेश्या, जिला नगरवधू म्हणायची. नगरवधू काय शब्द होता, वेश्या शब्द नव्हता, नगरवधू. अप्रतिम सुंदर राजकन्या किंवा राजराणी देखील इतकी सुंदर नाही. राजे लोकही देखील तिचा संग घेण्याकरिता, डान्स पाहण्याकरिता, तिची कला पाहण्याकरिता तडपायची, लाईन लागायची. उपगुप्ताचं सौंदर्य आणि महातेज पाहून ही भाळली. बोलवलं तिनं उपगुप्ताला. संन्यासी माणूस पाहिलं हे, आणि पाहिलं
काही वाटलं नाही. तिने सांगितलं, अहो माझ्याकडे लाईन आहे राजाची देखील, मी कोणावर नाही भाळले, त्यांच्यासाठी मी धंदा करते, मनापासून नाही. पण खरंच मी तुमच्यावर भाळले, आसक्त झाले. ते हसले. नो मॅडम, ह्या जन्मात नाही. नाही म्हणले, मला तुम्ही शिष्या करून घ्या, योग्य वेळ येईल त्यावेळेस जरूर भेटेल, आत्ता नाही. त्यावेळेस महानंदा बिमार पडली, म्हातारी झाली, महारोग झाला. आणि ज्यावेळेस असा निर्माण झाला त्याच वेळेस उपगुप्त तिथे येऊन थांबले. तिने सांगितलं, कोण? म्हणे मीच तो उपगुप्त. तेच तेज आणि तेच सौंदर्य तसंच होतं, महान योगी होते. ती म्हणाली, आता माझ्याजवळ काही राहिलेलं नाही, अशा वेळेस तुम्ही आलात, मी तुम्हाला कसं खुश करू? त्याच्यासाठी नाही आलो, तुला मी शब्द दिला होता मी येईल, मी सेवा करण्याकरता आलो. तुला कोणी विचारत नाही ना, मी आलोय. जखमा धूत होते, रोज हे करत होते. डोळ्यातनं तिच्या अश्रू धारा चालल्या, ती शिष्या झाली. विषय संग इंद्रिये विसरली. विषयांचा संग जरी घेतला तरी त्याच्यामधला भाव जो काही हेतू काही विचित्र असतात ते विसरले. मनाचे मनपण गेले. छान ओवी जी नेहमी येते. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. हे आत्मसाक्षात्कारानंतरच्या ओव्या. सविकल्प समाधी गुरुच्या सामर्थ्याने होते. सविकल्प समाधी नंतरचे अनुभव येते. ब्रह्मसाक्षात्कार झाला पाहिजे, त्यानंतरच्या ओव्या आहेत. कुठल्याही साधनेत नाही, इतकी उंची आहे. ध्यान इथून सुरुवात होतं. धारणा, ध्यान आणि समाधी प्रगत अवस्थेमध्ये इथे आहे. कुठल्याही स्थितीत नाही. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचे मनपण, बोलाचे बोलके पण थांबते. ज्या अंतिम कर्म प्रवाह रचवतेवेळी स्थितीमध्ये ज्ञेय जे ब्रह्म आहे ते सापडते आणि थोड्या अवधीत प्रत्यक्ष दिसते. मनाचे मनपण गेले. मागचे सगळे सिक्वेन्स पहा. धावतया कर्माची लेणी, त्याच्या मागची उभी देखे परमात्म सुख विधान, साधावया योगी जन, जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. सगळ्या मंत्रांचं हे झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार होतो. परम सुख निदान दिसायला लागतं. ज्या वेळेस परमात्म्याचं सुख वाढतं, दिसतं, प्रत्यक्ष परमात्म्याची अनुभूती होते, आत्म्याची अनुभूती होते, त्याच वेळेस प्राणप्रवाह त्यांच्या चरणावर थांबतो. आत्म्याच्या ही शरणागती, प्राणाची शरणागती आत्मसागरामध्ये, त्याला म्हणतात शरण. आणि आपला हात जोडले की आम्ही शरण आलो तुम्हाला, काही नसतं. जे धावतया कर्माची लेणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी. नैष्कर्म्य उत्पन्न होता कर्म करत असला तरी पुढे प्रवृत्ती पांगुळ झाली. हा सविकल्प समाधीनंतर फक्त एवढाच अभ्यास असतो.
सविकल्प समाधीनंतर 12 वर्ष लागतात प्रवृत्ती पांगुळ होण्याकरिता. लक्षात घ्या, 12 वर्षाचा कालावधी. आमचं आयुष्य किती, मी काय करू? बरं, आम्हाला कामं खूप आहेत, मी करतो बाबा, दुसरं तर काही इलाज नाही. त्याच्यानंतर आणि त्या 12 वर्षाच्या अभ्यासामध्ये 12 वर्षानंतर योगी येते. सविकल्प समाधी झाली, प्राण स्थिर झालाय, पण अजून स्थिरपण आलेलं नाही. भक्तीची थोडी कास धरावी लागणार आहे. प्रभूचं प्रेम प्रगट झालं पाहिजे विषयांमध्ये, व्यक्तींमध्ये, आपल्या नजरेमध्ये, भावनेमध्ये. प्रत्येक ठिकाणी प्रभू प्रेम प्रगटलं पाहिजे. तर हळूहळू हळू ती प्रवृत्ती चिटकेल आत्मसागराला, कर्म चिटकेल, कर्म स्थिर होईल आत्मसागरामध्ये. याला 12 वर्षाचा अभ्यास. 12 वर्षाच्या अभ्यासामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 13-14व्या वर्षी हा अनुभव येऊ शकतो. मनाचे मनपण गेले. त्याच्या आधी नाही आहे. चढत्या क्रमातल्या ओव्या आहेत ह्या, आधी नाही. मनाचं मनपण संपवणं म्हणजे मनाचा मृत्यू असणं. मनाचं मन काय, चित्त काय आणि मन काय? ज्या मनामध्ये चंचलता आहे, चंचलत्व आहे, अस्थिरपणा आहे, ते म्हणजे मन. मनाचं मनपण म्हणजे मन अस्थिर आहे, मन चंचल आहे. प्रत्येकजण म्हणतो मन शांती नाही. म्हणून महाबळेश्वरला झोपड्या घेऊन दिल्लीचे कोट्याधीश लोक शेतामध्ये राहतात. मी गेलो एकदा महाबळेश्वरला लग्न झाल्यानंतर, मी आणि आमची जेतली वकील बहीण. तर टांगेवाला म्हणला कॉटेज आहे तिथं, कॉटेज. कॉटेज चला म्हणलं, कॉटेज दाखवतो म्हणले तुम्हाला. म्हणलं कॉटेज म्हणजे काही वेगळं असेल म्हणलं. नेलं ना त्यानं जंगलात, शेतात, आणि झोपडं तिथं सगळे. अरे हे तर रोज आमच्या गावी ये म्हणलं हे कॉटेज. चल म्हणलं गावामध्ये लॉजमध्ये राहायचंय. अरे हे झोपडं तर रोजच आहे ना आम्हाला. त्यानं फार नाही म्हणे इथं फार शांतता आहे. अरे आम्ही तिथं आता आम्हाला इथं अशांत राहायचं म्हणलं. शांतता नकोच आम्हाला, गावात घेऊन चाल, लॉजमध्ये उतरायचं. मनशांती घेण्याकरिता हे कोट्याधीश एकटे जाऊन निर्जन जंगलात असे भूतासारखे बसले होते. म्हणलं हे कॉटेज आहे का? चला म्हणावं आमच्या गावी निवळीला आणि भोगावला देसाई मोरेच्या बसवतो कॉटेजमध्ये. करा राखण. मनाचे मनपण गेले. हे मनाचं जे चंचलत्व आहे अशा कॉटेजमध्ये राहण्याने, एकांत स्थळी राहण्याने जात नाही. त्याला प्रवृत्ती संपली पाहिजे, प्राण पांगुळ झाला पाहिजे आणि अखंड प्राण पांगुळ झाला पाहिजे. लक्षात घ्या, जर प्राण प्रवाह स्थिर नसेल, काल शेखरांचे वाक्य होते डॉक्टरांच्या ह्याच्यात, एक श्वास कितीपर्यंत थांबतो लक्षात घ्या. आठवतं? आता आठवायला काही लोकांना. तिथे नाही बोललो मी. सगळं एक श्वास काही लोकांचा काही सेकंद थांबेल, काहीचा एखादा मिनिट थांबेल. बस 1 मिनिट 2 मिनिट पर्यंत. असंही झालं पाहिजे की 1 वर्षपर्यंत एकदा श्वास गेला आणि तो थांबला, पुन्हा घ्यायची गरज नाही. इथे मनाचे मनपण गेले.
जर 1 मिनिट श्वास कसा तरी पांगुळ झाला आणि पुन्हा लांबलचक बाहेर आला, गेला तो विषयामध्ये. रोखतो माणूस, रोखतो नंतर हवा खाली. अशी खाली हवा गेली की मन बाहेर आलं. कारण प्राण इंजन आहे आणि मन त्याचा डबा आहे, बुद्धी त्याच्यानंतरचा डबा आहे आणि अहंकार डिझेल आहे. छकछुक चुकचुक गाडी अहंकाराने चालते. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार ही ट्रेन ही बाहेर येते. आणि ही ट्रेन एकदा बाहेर आली की पान पुन्हा पंगुळ झाला का नाही. मग मनाचं मन नाही, मन 1 मिनिटापूर्वी आमचा मेल होतं पण आता पुन्हा जिवंत झालं, चला मसाला डोसा खाऊ, साधना करत असताना, कारण मन पुन्हा जिवंत झालं. ह्या अभ्यासाला प्रवृत्ती पांगुळ झाल्यानंतर पुन्हा 12 वर्ष लागतात. लक्षात घ्या मी काय म्हणलं. सविकल्प समाधीनंतर प्रवृत्ती पांगुळ झाली, ह्या अनुभव घेण्याकरिता 12 वर्षाचा अभ्यास आहे. आणि त्याच्या पुढं मनाचे मनपण विरे किंवा मनाचे मनपण गेले, याच्यासाठी पुन्हा 12 वर्षाचा अभ्यास. अखंडपणे मन जर संपवायचं असेल तर अनुभवातले बोलेत. आता आमचा प्रवास प्रवृत्ती पांगुळ झालीच्या पुढचा आहे. काय करावं, 12 वर्षाच्या कमी अभ्यासच नाही आहेत. प्रभू पूर्ण तप करून घेतो. हा तुमच्याकडून घेत असेल, आमच्याकडून त्याला विचारा, कोणाला सोडत नाही तो. मग सगळं 12 वर्षात करायचं असेल तर 24 तास 12 वर्ष बसा. किती? 24 तास 12 वर्ष. मग काही नाही, मग 12 वर्ष नाही. महावीर, एकदम महावीर म्हणून याल बाहेर, एकदम गौतम बुद्ध म्हणून बाहेर या. लक्षात घ्या, मनाचे मनपण गेले परमनंट. मनाचा मृत्यू झाला, मनाचं चंचलत्व गेलं, चित्त झालं. भगवान गोपाल कृष्णाने गोपिकांना जे नेलं ना, त्यांच्या हजारो जन्मीचे पूर्वीचं पुण्य होतं. सत्ययुगाच्या काळात हजारो वर्ष तप केल्यानंतर, वरदान पावल्यानंतर त्या वेदऋचांना, ऋषीपत्नींना आणि ऋषींना ज्या सगळ्या गोपिका झाल्या, गोपबाल झाले. ऋषीपत्नी गोपिका झाल्या आणि ऋषी सगळे गोपबाल झाले. गोकुळातला पुरुष ऋषी आहे, गोकुळातली गोपिका ऋषीपत्नी आणि वेद ऋचा आहे. वेद ऋचा त्यांनाही वाटलं भगवंता तुझ्याशी लीला करावी. ह्या गोपिका हजारो वर्षांचं तप केल्यानंतर कदाचित आत्मसाक्षात्कारी झाले असतील, पण इच्छा राहिली भगवंताशी क्रीडा करावी, भगवंताशी मस्ती करावी आणि भगवंताबरोबर आम्ही संग करावा सगुण रूपामध्ये. आणि ती द्वापर काळात पूर्ण होईल म्हणून भगवंतांनी अवतार घेतला. कसं नेलं गोपिकांना? मनाचं चित्त कधी होतं लक्षात घ्या. आपल्याला जे प्रयोग करायचे मनाचं चित्त करणं, मन चंचल असतं. साधनेत बसल्यानंतरही बडबड 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 मनच करतं. बसून पहा, मग आम्हाला बसवत नाही, कारण मन बडबड 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 करतं. त्याला म्हणतात चंचलता, अखंडित बडबड. एरवी आपण बडबड करणार नाही, पण
साधनेत बिलकुल बडबड करते. मग काही लोक झोपतात, छान झालं, मनाची बडबड बंद होते. म्हणून ही जी बडबड आहे, म्हणजे अंतर याच्यामध्ये आतमध्ये जे बडबड बडबड साधने मग करतात, ती बडबडही बंद झाली पाहिजे. ती कधी होईल? आणि प्राण स्थिर नाही, ही चंचलत्व आहे. म्हणून कृष्णाने भक्ती योगाकडे गोपिकांना नेलं, कारण गोपिका आधीच तयार होत्या, पूर्वजन्मीच्या तयार होत्या. पण चंचल जे मन होतं ते स्थिर करण्याकरिता सौंदर्य अवतार झाला प्रभूंचा. पाळण्यातल्या बाळाला पाहायला ह्या गोपिका सारख्या यायच्या, सारख्या यायच्या, निमित्त करून यायचा. त्यावेळेस बाळ झालं आणि पहिल्यांदा सगळी दौंडी पिटली, पेढे वाटले, पेढे नाही काय असेल ते पेढे होते का त्यावेळेस, पुन्हा पंचायत यायची. गुळ वाटला असेल, साखर वाटली असेल, पण हात देऊन वाटली का माहीत नाही. त्यावेळेस या सगळ्या नरनारी पळत आल्या. पाळण्यामधलं श्रीमुख पाहिलं, वेड्या झाल्या, वेड्या, जाऊच वाटलं, वेड लागलं. प्रत्येकाने त्या बाळाला पाहिलं की रात्र आणि दिवस तो बाळ समोर आहे. आणि ज्या वेळेस एखादं मन स्थिर होतं आणि सगळे काम, अनेक कामं विसरले जातात, त्याला म्हणतात चित्त. एका वेळेस 10 जागी विचार करणारं मन, एका वेळेस 10 जागी बडबड करणारं मन, एका क्षणी अनेक विचार करणारं मन ज्यावेळेस एका पॉइंटवर स्थिर होतं, त्यावेळेस चित्त होऊन जातं. लक्षात घ्या, भगवंतांनी लहानपणीच त्यांचं मन ओढलं आणि त्याला म्हटले मन चोरलं. आता मन चोरण्याचा अर्थ काय हो? हरीने माझे हरिले चित्त, किंवा मन चोरून नेले. मन चोरणे म्हणजे माझं तुम्ही पाकिट चोरलं, त्याचा अर्थ काय? माझजवळ तर नाही ना. मग ते मन कोणी घेतलं चोरून? प्रभूनी. मग म्हणजे प्रभूनी काय घेतलं? मनाचं चंचलत्व ओढून घेतलं आणि स्वतःजवळ ठेवलं स्थिर, आणि मनाचं चित्त केलं. लक्षात घ्या, मनाची अस्थिरता अनेक विषयांमध्ये जी गोपिकांच्या होत होती, ती त्यांनी चोरून आपल्यावर खिळवली. एक काम, एक विचार, मनाचं चित्त. चित्तचा काटले स्वरूपा माझारी, न लिगे बाहेरी सुखावलो. चित्तचा काटले स्वरूपा माझारी, ही स्थिती गोपिकांची केली. चित्त अजून पुढची अवस्था, हे मन चोरणे असा शब्द म्हटलाय. आणि मन एका विषयांवर ते स्थिर झालं, भलेही ते आध्यात्मिक असो, भलेही स्वरूप निधान असो. आणि म्हणून हे मनाचं चित्त करण्याकरिता देव मंदिर आहेत, देवळं आहेत. ज्यावेळेस त्या मूर्तीमध्ये तुम्ही पाहाल, तर मूर्तीच पाहू देत नाहीत. जे बडवे असतात, जे पंडे असतात, एक जण तुम्ही वाकले की बुक्का मारतात आणि तुमचं शर्ट ओढतात, आणि एक जण ढकलतो. त्या देवाला काही पाहू देत नाही, पंड्याला पाहता येतं. ह्या देशामध्ये पूर्ण दर्शन पंड्याचं होऊ शकतं. तो काय करतो हे आपण पूर्ण पाहतो लांबूनच त्या लाईनमध्ये.
त्याला म्हणा तुझीच मूर्ती बसवून टाक, पाहूच देत नाही. आता चित्त नाही तर त्या मूर्तीचं सौंदर्य डोळ्यात साठवून पुन्हा आठवावं असं आहे ते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पण विटेवरचं ध्यानच ते पाहू देत नाहीत. पंड्याच आठवतो आपल्याला, त्यानं मानगुटीला धरलं, त्याला ढकललं, त्याला आणि पोलिसानं एक बदललं, एवढंच दिसतं. आता चित्त कसं काय करावं? आणि लोक तर दर्शनाला जातात, फलित काहीच नाही. आणि यात्रेमध्ये तो उड्या पडतात. असं आहे ते. मूर्ती पाहायची, त्याचं स्वरूप पाहायचं. लोक ड्रेस, संध्याकाळचा कोणता ड्रेस आहे, सकाळचा कोणता आहे, अरे कुठलाही एक ड्रेस घ्या, त्याचं सौंदर्य टिप्पा नजरेने, तो सगून दिसत नाही ना, इमॅजिनेशनमध्ये होत नाही, त्या लोकांकरता तो अभ्यास आहे. स्वप्नामध्ये सगुण रूप येत नाही, इमॅजिनेशनमध्ये देखील निर्माण करता येत नाही. आणि तिथं पाहिलं तर ते साठवावं डोळ्यात साठवावं रूप, आणि घरी येऊन ध्यान करावं. बारा महिन्यातून एकदा जायचं आणि मग ध्यान करायचं वर्षभर. आहे का पद्धती? नाही. खरी अशी पद्धत आहे ती. गोपिका म्हणून भगवान सगुण रूपात आले, आणि गोपिकांचं मन सारखं काम करत असताना भगवान कृष्णाच्या त्याच्यावर भेटल्या. आपसात भगवंताबद्दल बोलतील. काना तुला दिसला का ग? आज कसा दिसला? कुठे होता? काय खोडी केली? अरे घागर घेऊन पाण्याला गेल्यानंतर त्याने खडा नाही फोडला तर तिला इन्सल्टिंग वाटत होतं. पुन्हा जायची थोडीशी मागे, हटकून त्यानं फोडलं पाहिजे, म्हणजे क्रेडिट. माझा फोडला बरं, माझा, तुझा नाही फोडला, तुझ्याकडनं पाहिलंही नाही. काय आकर्षण होतं प्रभूंचं. मिस पाणीयाचे करतील घरी. काय तो 12-16 मिळून परस्परी वो. निमित्त करायच्या, पाणी आणायला जायच्या, की भगवंताचं दर्शन होईल, स्वरूप माधुरी. लक्ष सारखं भगवंताकडे असायचं. काम धंदा करायच्या पण लक्ष सारखं भगवंताकडे. जसं त्या बाईचं काल उदाहरण दिलं मी. ही असते मनाची चित्त करण्याची अवस्था. म्हणून आपण देखील कृत्रिम प्रयोग दिलेला आहे की भगवान तर सगुण रूपामध्ये नाही, इमॅजिनेशनमध्ये आणा, कल्पनेमध्ये आणा, की सगुण साकार भगवान आपल्या समोर आहे, तो आपल्या बरोबर आहे. आपण त्याचं सुंदरता स्वरूप पाहतोय. म्हणून देव आणावा तर सुंदर आणावा, देवता आणायची तर अप्रतिम सुंदर आणावी. म्हणून मूर्ती नको, कारण मूर्तीचं सौंदर्य बरोबर नाही. तुळजाभवानीचं रूप काय दाखवलंय? अप्रतिम सुंदर पाहिजे. तशी आहे का तुळजाभवानी जी दाखवली जाते? आपण बरे अशी देवी आहे का? अप्रतिम सुंदर पाहिजे. भक्ती सौंदर्यातून निर्माण होते, प्रेम सुंदरतेमधून निर्माण होतो, कारण भगवान सुंदर आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून मनाचं मन पण ठेलं चित्त करायचं आधी. म्हणून आपण प्रतिमा प्रयोग दिला
साधकांना. अखंड ध्यान, अखंड समोर. जसं गोपिकांचं होतं तसं आपलं झालं पाहिजे. म्हणून नवनीत चोरलं भगवंताने. आणि नवनीत चोरलं म्हणजे भगवंतानी त्या माध्यमातनं त्यांचं मन चोरलं. त्या समजा विसरले असतील, भगवंताचं लक्ष जर उडालं, भगवंताकडे नाही गेलं, भगवंतानी लोणी चोरायचं. लोणी चोरल्यानंतर आठवतं की नाही हो तुमची चोरी झाली? चोर आठवतं की नाही अखंड? सांगा, काय सायकॉलॉजी? तुमचं समजा 1000 रुपये त्या पर्समध्ये ते मारले, अखंड कधी विठोबा आठवणार नाही, नवरा आठवणार नाही, पण चोर. आपल्याकडे एक साधक होत्या, त्यांची चोरी झाली रेल्वेत. काही दागिने गेले. मला आठवतं वर्ष 1.5 वर्ष तरी त्याच धुंदीत होत्या. चोर त्या, बस काही आठवत नव्हतं. मला चोर देव असतात तर मुक्तच झाले असते. असं तरी म्हणायचं भगवान कृष्णानं चोरून नेलं म्हणजे बरं तरी झालं असतं. म्हण माझे चोरून नेले. ह्या अभ्यास करावा लागतो. आणि शेवटी ज्यावेळेस ही प्रवृत्ती पांगुळ होते, हे पहा, एखादा पिक्चर पाहावर तुमचा प्राण आखूड होतो की नाही? एक असा डान्स आहे सो कधीच असा झाला नाही, इतका सुंदर डान्स चाललाय, रॉक अँड रोल चाललंय, काय काय चाललंय. आणि आपण काही लोक जेवत असताना मी पाहिलं, मी त्यांच्याकडे पाहतो, मी पिक्चरकडे पाहत नाही. काही लोक जेवता जेवता तो घासाचा तोंड, श्वास पूर्ण बंद असतो. आणि समजा असं टाकलं, चावणंच विसरतात. मग आपल्याला म्हणावं लागतं हो पुढं. ही स्थिती पहा, काय प्राण स्थिरावतो की नाही? ज्यावेळेस तुमची आवड उत्पन्न होते त्यावेळेस प्राण स्थिर होतो, त्याच वेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि अभ्यासाच्या वेळेस तसं नाही होत. अभ्यासाला इंटरेस्ट जर आला आणि असा प्राण स्थिर झाला ना, तुम्ही डोमिनियंट एकाच रात्रीतून पूर्ण पुस्तक पाठ होईल. असं समजू नका क्षमता नाही आहे, तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला प्रेम नाही आहे, त्याचा प्रयोग केला नाही. म्हणून म्हटलं अरे पुस्तकाला भगवंत समजा, त्याचं त्याने आपल्याला पाठवलं म्हणून समजा, त्याने आपल्याला दिलं म्हणून समजा, त्याच्यावर प्रेम करा, त्याचं तत्त्वज्ञान हे समजा. प्राण फक्त स्थिर इंटरेस्टने करा, संपलं. एकदा पाठ झालं, सुजाता भंडारीसारखी पाहिलं की पाठ होऊन जाईल. आता सुजाते भंडारी मेडिकलला बसली असती तर डोमिनियंट गोल्ड मेडलमध्ये आली असती. कोणी म्हणती का ज्ञानेश्वरी? हो तेही खरं आहे, कारण इंटरेस्ट क्रिएट झाला काही होऊ शकतं. कारण बुद्धीचं प्रचंड ताकद आहे बुद्धीमध्ये, त्याचं युटिलायझेशन होत नाही, माहिती नाही. आपण कंडम आहे असं कोणीच समजू नये. नाही नाही तो चांगला आहे, मी मात्र कंडम, शब्द फार चांगला आहे कंडम. मनाचे मनपण गेले. दुसऱ्या वेळेस गोपिका कृष्णाकडे आकर्षित झाल्या, चित्त चोरलं, ऊर्ध्वगती झाली. 11-11.5 वर्ष, किती 11.5 वर्षात गोपिकांची ऊर्ध्वगती करून फुल मनाचं चित्त करून टाकलं आणि निघून गेले प्रभू. 11 वर्ष 3 महिन्यानंतर. पण झालं की नाही 12 वर्ष? कृष्णाचाही अभ्यास 12 वर्षाचा होता की नाही गोपिकांचा? आणि त्यानंतर ज्यावेळेस गोपिका गेल्या, गोपिकानंतर ताण भूक झोप विसरल्या, कित्येक महिने वेड्या झाल्या.
आधीचं वेड वेगळं होतं, मनाचं चित्त करण्याचं वेळ होतं. आताचं जे वेड आहे, मन पांगुळ झालं, मनाचं मन पण गेलं. लक्षात घ्या. आता भगवंताकडे इतकं मनच संपलं, त्यामुळे भगवंताकडे द्वारकेला जावं, मथुरेला जावं हेही वाटलं नाही. लक्षात घ्या. अशी भागवत कथा कोणी सांगत नाही, कोणी सांगितलेली नाही. त्याला अनुभव पाहिजे. लक्षात घ्या काय म्हटलं. 12 वर्ष गोपिकांना लागले, तेही हजारो पूर्वजन्मीच्या हजारो तपाचं. आपल्याला किती लागणार? फक्त धडे करा. डोक्यावर हात ठेवा ना. काय होणार आहे डोक्यावर हात ठेवल्याने? डोक्यावर हात ठेवला म्हणजे मढ्यावर हात ठेवल्यासारखं. होणार काय? काही होत नाही. तपश्चर्याच करावी लागते. गोपिकांनी केली होती, तरी 12 वर्ष लागले ही स्थिती यायला. त्याच्या कमी अभ्यासच नाही. तो गोपिकांनाही अभ्यास नव्हता. त्यानंतर पुढे अशा झाल्या, त्या विरहामध्ये गेल्या. विरहामध्ये प्राणच इतका स्थिरावला, समाधीस्थ अवस्थेत राधाही गेली. आता चंचलता संपली. ज्या निकुंज परिसरामध्ये क्रीडा करायला जायच्या, पाणी आणताना खोड्या व्हायच्या, काही का असेना चित्तामध्ये आनंद निर्माण होत होता. मनाचं चित्त पण लक्ष जरी प्रभूकडे लागलेलं होतं, तरी मन आणि चित्त थोडंफार शिल्लक होतं. पण भगवान गेल्यानंतर समाधी अवस्थेतच वेड्या झाल्या. त्या वेड्या झाल्या म्हणण्यापेक्षा त्या समाधीस्थ अवस्थेत गेल्या. आणि उद्धवाला त्याच्याकरता पाठवलं होतं भगवंतानी. उद्धवच वेडा झाला. आता गोपिकांनी उद्धवाला दिलं की उद्धवानी गोपिकाला दिलं, हा शोधाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे गोपिकांनीच उद्धवाला दिलं. उद्धवाला पार नेलं ते गोपिकांनी. एक एक गोपी इतक्या ताकदीची होती. महाराणी राधा तर काय सांगावं, काय असेल. डुंकून पाहण्याची गरज नाही, कारण त्याला मन लागतं. मथुरेला जायला मन लागतं, द्वारकेला जायला मन लागतं, चित्त लागतं. ते चित्त संपलं. आणि ज्यावेळेस मन आणि चित्त संपतं, प्रभू आत येतो, प्रभू बाहेर नाही. लक्षात घ्या. कुठेही भागवतमध्ये, पुन्हा सांगतोय मी, भगवान व्यासानी जे लिहिलं, बाह्य सिनेमा पाहून लिहिलं. बराचसा भाग शब्दबद्ध होऊ शकत नाही. शुकाचार्याने परीक्षिताला जे सांगितलं, भगवान शुकाचार्य अनेक वेळेस 7 दिवसाची मर्यादा होती. 7च दिवसात ते संपणार होते. 7 दिवसात पूर्ण करायचं होतं. लीला आणि भगवान गोपालकृष्णाचा प्रसंग आला की शुकाचार्यच्या शब्दामध्ये, वाणीमध्ये शब्द बंद होत होते. आणि भाव समाधीमध्ये अश्रुधारा वाहत असत. शब्दांकित शुकाचार्यही करू शकले नाही. म्हणून राधा हा शब्द कधी शुकाचार्यांच्या याच्यात आला नाही. म्हणून लोकांनी म्हटलं, भागवतमध्ये राधा शब्द न आल्यामुळे राधा नव्हतीच. तो व्यासांचा कल्पनाविलास असेल महाभारतामध्ये. असं नाही झालं, कारण राधा शब्दाचा उच्चार केला की भाव समाधीमध्ये जात.